नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या या भागामध्ये आता सगळेजण नाश्ता करायला बसतात। रमाची काहीतरी गडबड सुरू असते। पार्वती आजी विचारते की काय झालं रमा, अगं काय इतकी घाई आहे तुला, काय सुरू आहे तुझं नक्की? तेव्हा अक्षय रमाकडे बघत असतो। अगं बस ना जरा, गडबड कसली आहे तुला? त्यावरती आता रमा म्हणते की आई आजी, उद्या निकाल आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी शाळेत जायचं आहे। शाळेमध्ये कार्यक्रम वगैरे आहे आणि मला तयारी करण्यासाठी जायचं आहे। आता काहीतरी मेनू वगैरे काय ठरवावं लागेल हे सुद्धा आता तयारी सर्व काही करायची आहे। तेव्हा आता आनंद म्हणतो की त्यात काय इतकं, तसंही तुम्ही रोज शाळेमध्ये जातातच। तेवढ्यात आता मयुरी म्हणते की हे बघ दादा, हल्ली मात्र विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच जास्त टेन्शन आलेलं आहे तर। तेव्हा आता अक्षय काहीच बोलत नसतो। तर पार्वती विचारते की काय झालं अक्षय, अरे कसलं इतकं विचार करतोयस? त्यावरती अक्षय म्हणतो की माझी झोपच झाली नाही, झोप झाली नाही म्हणून असं आहे। तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे इतक्या मुलांना मात्र आता हे रिफ्रेशचे पॉकेट द्यावे लागतील म्हणून त्या विचाराने तुला झोप आली नाही की काय? तेव्हा सगळेजण हसतात आणि अक्षय सुद्धा फारच हसतो। नंतर आता पार्वती आजी रमाला विचारते की काय ग मग, आरोहीला मज्जा आली असेल काल? आणि तेवढ्यात आरोही उठून येते तर लगेच आई असं म्हणते। तेव्हा रमा तिला खुश होत गुड मॉर्निंग करते आणि ती सुद्धा रमाला घट्ट मिठी मारत गुड मॉर्निंग म्हणते आणि विचारते की काय ग आरोही, झोप कशी झाली? तेव्हा आता लगेच आरोही विचारते की काय ग आई, मी इथे कशी, मी तर रेवा मावशीच्या घरी होते। त्यावरती रमा म्हणते की अगं तुला झोप लागली होती आणि तुला न उठवताच आम्ही घरी घेऊन आलो। लगेच पार्वती आजी विचारते की काय ग आरोही, कशी झाली तुमची स्टोरी नाईट, तू त्या रेवा मावशीकडे काय काय केलं बरं? तेवढ्यात आरोही मात्र पार्वती आजी जवळ येऊन बसते आणि म्हणते की आजी तुला माहितीये का, आम्ही खूप खूप मज्जा केली। तिने मला नंतर खरंच खूप छान गोष्ट सुद्धा सांगितली। सांगू का मी तुला ती गोष्ट तिने मला सांगितलेली? तर पार्वती आजी म्हणते की हो नक्की सांग। त्यावरती आरोही गोष्ट सांगायला सुरुवात करते की एक प्रिन्सेस असते, ती खूप खूप चांगली असते आणि ती लोकांना संकटातून वाचवते, पण तरीसुद्धा तिचं बॅड लक की तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही। रेवाने बरोबर तिच्यावर आधारित गोष्ट सांगितलेली असते आणि सगळेजण आता पाहत असतात धक्क्यानेच की रेवा जे काही बोलतीये तर ते। मात्र आरोही पुढे म्हणते की तिचं बॅड लक म्हणजे सगळी तिला वाईटच समजतात। तेव्हा सगळेजण एकमेकांकडे बघत असतात। तेवढ्यात लगेच मयुरी म्हणते की अरे वा आरोही, तू तर गोष्ट सांगण्यामध्ये एकदम अशी तरबेज झालेली आहे तर, आणि अगदी मोठ्या माणसासारखं छान असं वर्णन करून सांगतेस ग। आणि आरोही आता म्हणते की मला फारच तिकडे आवडलं, मी आता स्टोरी नाईटसाठी पुन्हा तिकडे जाईल। अक्षय आणि रमाला राग येत असतो आणि त्यांना आता ह्या आरोहीला तिकडे जाऊन द्यायचं नाही, पण तरीसुद्धा ही आरोही सारखं सारखं तिकडलाच विषय काढते। तिला सारखी त्या रेवाचीच आता लळा लागलेला असतो आणि तेवढ्यात मात्र रमाला स्कूलमधून फोन येतो। रमा म्हणते की हो येतेच, लगेच येते। तेव्हा आता रमा ही अक्षयला विचारते की चामेन मेनू ठरलेला आहे का तुमचा? आणि अक्षयचं मात्र लक्ष नसतो, तो सारखा आरोहीकडे पाहत असतो आणि रमा लगेच म्हणते की अक्षय, आणि अक्षय तेव्हा कुठे रमाकडे त्याचं लक्ष जातं आणि तो काय असं विचारतो। पुन्हा विचारते की रिफ्रेशमेंटचा मेनू ठरलेला आहे का? आता अक्षय म्हणतो की हो मी कळवतो आणि मी लगेच त्यांना मेसेज करतोय। आणि आता रमा ही पुढे म्हणते आजच्या मीटिंगमध्ये त्यांना हे सर्व सांगावं लागेल। आणि तेवढ्यात मयुरी म्हणते की बाय द वे अभि कुठे आहे? तो तर मगासपासून नाश्त्यासाठी आलेलाच नाही। आनंद म्हणतो की काय बोलतीयस, कुठे गेला तो? आणि सकाळी सकाळीच तो कुठेतरी बाहेर गेलेला आहे वाटतो। त्यानंतर रमा म्हणते की चला मी निघतीये, मला उशीर होतोय। आणि आरोही रमाला बाय बाय वगैरे करते, गोड पापा घेते। पार्वती आजी ही आनंदला विचारते की काय रे अभिषेक, तुला कुठे सांगून वगैरे गेलेला आहे का? त्यावरती आता आरोही मात्र पार्वती आजीशी छान असे गप्पा करत असते की भातुकली वगैरे खेळलो, खूप मज्जा केली, सगळंही सांगत असते। आणि अक्षय मात्र आता लगेच या आरोहीने जे काही सांगितलेलं आहे तर त्याकडे बघत तो मनामध्ये म्हणतो की स्वतःला मात्र प्रिन्सेस म्हणून घेते आणि तिला नक्की साध्य काय करायचं असेल। त्यानंतर आता इकडे रमा ही स्कूलमध्ये येते आणि तेथे आल्यानंतर आता ती सगळ्यांना म्हणते की हे बघा, डेकोरेशन आता छानच व्हायला पाहिजे, तयारी वगैरे झाली की नाही? मुलांना मात्र निकाल घ्यायला येताने मात्र आनंद वाटायला हवा, त्यांना असं वाटायला हवं की हेच त्यांचं घर आहे। तेवढ्यात रमाच्या मागून अक्षय येतो। अक्षय आता रमाचे बोलणं ऐकत असतो आणि तो मात्र आता काही न बोलता पुढे निघून जात असतो। आणि तेवढ्याच मधू मॅडम विचारतात की काय हो अक्षय सर, सगळी तयारी झालेली आहे ना, जेवणाची सगळं काही व्यवस्थित, तुम्हाला काही हेल्प वगैरे हवी आहे का? तर अक्षय कावराबावरा झालेला असतो, तो गोंधळून गेलेला असतो, तो नाही नाही करत असतो। रमासारखी त्याच्याकडे बघत असते। तेव्हा अक्षय लगेच बाजूला निघून जातो। तेव्हा रमा मात्र आता तयारी वगैरे कसं काय हे सगळं काही त्या माणसांशी बोलत असते। त्यानंतर आता मधू मॅडम आणि बाकीच्या ज्या काही मॅडम
आहे तर त्यांच्याजवळ येते, त्यांच्याजवळ सुद्धा गप्पा करते. हे सगळं काही आता सांगून झाल्यानंतर रमा म्हणते की ठीक आहे, 5च मिनिटात आपण मीटिंग सुरू करूया. तुम्ही सगळेजण हॉलमध्ये पोहोचा, मी आलेच. त्यावरती सगळेजण ओके म्हणतात की रमा आपल्या कॅबिनमध्ये निघून येते. त्यानंतर अक्षय मात्र आता त्याच्या कॅन्टीनमध्ये येतो, त्या किचनमध्ये, क्लाउड किचनमध्ये, आणि आता विचारतो की काय चहा वगैरे ठेवला की काय. तेव्हा तो त्याचा दुसरा जो सेफ आहे तो म्हणतो की हो, सगळी तयारी झालेली आहे, आणि विचारतो की उद्याची जी काही तयारी आहे तर ती तुला लिस्ट मिळालीच असेल. तर तो म्हणतो की हो, पुरी भाजी, आणि आता त्या सगळं काही व्यवस्थित करण्याचं ठरवलेलं आहे. गुलाबजाम करायचे आहे, आणि गुलाबजाम करण्यासाठी ताजा खवा हवा होता, आणि संतोषला मी खवा आणण्यासाठी पाठवलेला आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की हो, ताजा खवा जर आता मिळाला तर लगेच आता करून ठेवता येतील, आणि रात्रभर मात्र ते पाकामध्ये छान असे मुरतील. तेव्हा आता लगेच अक्षय विचारतो की एक्स्ट्रा सिलेंडर का आणून ठेवलेला आहे. तेव्हा तो सेफ म्हणतो की सर, हे बघा, स्वयंपाक करताना जर एखादा संपला तर मात्र एक्स्ट्राची गरज आहे म्हणून आणून ठेवलेला आहे. तर संतोष कधी येणार आहे. तर तो सेफ म्हणतो की संतोषला कॉल केला होता, त्याचा मोबाईल आहे तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की 2 पोती बटाट्याची आलेली आहे आणि जी काही घेऊन या. तेव्हा तो सेफ आता आणायला जातो, आणि तेवढ्यात येते आता अक्षयचं काम सुरू असतं, आणि रमा येते, आणि अक्षय तिला खुणावून विचारतो की काय. तेव्हा रमा म्हणते की उद्याची जी काही आता ही रिफ्रेशमेंट आहे तर ती मुलांना फारच आवडणार आहे. असं म्हणतात की पदार्थाची चव जेव्हाच लागते तेव्हा सेफचा मूड छान असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, मग ते खरंच आहे. अक्षय थोडासा नाराज असतो, हे रमाने ओळखलेलं असतं, आणि रमा विचारते की काय झालं, तुमचा मूड असा खराब का आहे. कालपासून तुम्ही कसला तरी विचार करतायत, बास ना आता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही, काहीच नाही, उद्याच्याच कार्यक्रमाचं सगळं काही चालू आहे. तर रमा म्हणते की माझा मूड जेव्हा खराब असेल तेव्हा माझा नवरा मला हसवण्यासाठी काही पण करू शकतो, आणि आता मात्र जर तुमचा मूड खराब आहे तर मात्र हसवण्याची जबाबदारी माझी आहे. मग सांगा बरं, मी तुमचा मूड छान होण्यासाठी काय करू शकते बरं. तेव्हा लगेच आता अक्षय हसतो आणि म्हणतो की आरके मॅडम, तुम्ही काही करू नका, कारण आजचा दिवस आहे तुमचा खूप बिझी दिवस आहे, आणि तुम्ही माझ्या मागे उगाच वेळ असा वाया घालू नका, जा बरं. तेव्हा लगेच रमा म्हणते की तुमच्या कॅन्टीनमध्ये मी तुमच्यासाठी चहा करू का. तेव्हा रमा लगेच तयारीला घेते. तर अक्षय म्हणतो की अगं हे सगळ्या स्टाफचा चहा आहे, आणि ह्या सगळ्या चहा मी एकटा नाही पिणार. तेव्हा आता रमा विचारते की काय झालं, घरी तर मीच तुमच्यासाठी चहा कॉफी वगैरे करते, इथे पण मी सगळ्यांसाठी करू शकते, तुमच्यासाठी सुद्धा. तेव्हा अक्षय म्हणतो की आरके मॅडम, हे नवरा बायको आहे ते सर्व काही घरी आहे, इथे मात्र हे माझं कामाचं ठिकाण आहे, येथे या कामामध्ये माझी लुडबुड करू नका. त्यावरती रमा म्हणते की नाही, तुमचा मूड खराब आहे, मी तुम्हाला चहा करून देते, म्हणजे तुमचा मूड फ्रेश होईल, आणि फ्रेश मुडीमध्ये तुम्ही आता सभागच्या तयारीला लागा, हो की नाही. आणि मग त्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन आहे ते हलणार नाही, राहीन ना लक्षामध्ये. आणि आता मात्र अक्षय आणि रमा एकमेकांकडे पाहत असतात. रमा आता चहा करत असते आणि अक्षयला म्हणते की काय इतकं घाबरतात, इतकी वाईट चव आहे का आरके मॅडमच्या हाताला. तर अक्षयला फार आता हसायला येते. ती अक्षय म्हणतो की नाही, आहे ना, आरके मॅडमच्या हाताला खूप छान चव आहे, जशी माझ्या रमाच्या हाताला आहे तशी रमाला सुद्धा फार आता छान हसायला येतं. ती सुद्धा गालातल्या गालात हसत असते. त्यावरती रमा म्हणते की अशी स्माईल मात्र चेहऱ्यावर ठेवायची आणि कामाला लागायचं. आता अक्षय म्हणतो की ओके, आरके मॅडमनी सांगितलं, मग आता ही स्माईल अशी ठेवावेच लागेल, तरी असं स्पेशल करावंच लागेल. त्यानंतर आता ही इकडे रेवाचा तर काही तोरा वेगळाच असतो. सनग्लासेस वगैरे आहेत तर तो डोळ्यांनी लावलेला असतो, आणि कुणाची तरी वाट पाहत असते. तिला मात्र आता या शाळेच्या कॅन्टीनमध्ये काहीतरी विषबाधा करायची असते, म्हणून तिने एका माणसाने बोलवून घेतलेलं असतं. तो माणूस तेथे येतो, आणि त्या संतोष तेथे येतो, आणि तो विचारतो की रेवा तांबटकर का. त्यावरती रेवा म्हणते की संतोष, राईट ना. तेव्हा संतोष म्हणतो की हो, मी संतोष. तेव्हा तो संतोष म्हणतो की हे बघा, आपली ओळख नाही पळख नाही, आणि हे बघा, तरीसुद्धा तुम्ही मला फोन करून येथे अचानक बोलवून घेतलं, काही बरोबर नाही. तेव्हा लगेच रेवा काही न बोलता आपल्या बॅगमधून पैशांचं पॉकेट काढते आणि त्याच्या हातात देते, आणि रेवा त्याला म्हणते की हे बघ, मला नाही, नको आणि काय ह्या सगळं काही विचारलं, या शब्दांचा मला प्रचंड राग येतो, आणि या शब्दांचा सुद्धा, आणि जे लोक मात्र हे शब्द वापरतात त्यांचा तर खूपच जास्त राग येतो. ही फक्त टोटल अमाऊंट आहे, अजून तर काही बाकी आहे, आणि तुला फोन करून मात्र मी जे डिटेल सांगितले होते ते लक्षात तर आहे ना, उजळणी करून देऊ. तेव्हा लगेच आता तो संतोष म्हणतो की अहो मॅडम, हे बघा, ऐकून तर घ्या, हे काम सोपं नाही, आणि जर कुणाला संशय आला तर माझी नोकरीसुद्धा जाऊ शकते. त्यावरती रेवा म्हणते की काम झाल्यानंतर दुप्पट पैसे मिळतील याचा विचार तू केलास का. समोरून म्हणजे समज असं की तू बॅकफुटला येण्याचा विचार करत असतील तर त्याचे परिणाम काय होतील याची कल्पनासुद्धा तू करू शकत नाही. तुझी बायको आणि तुझी मुलगी सध्या रत्नागिरीत आहे, राईट. काय करतात, कुठे जातात, कोणाला भेटतात याची प्रत्येक 10 मिनिटाची माहिती, इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. त्यामुळे
त्यामुळे तू विचार कर, तू जर नाही म्हणाला, काम जर व्यवस्थित नाही केलं तर. आता संतोषला धक्का बसतो, तो खूप घाबरतो आणि काही नाही, शेवटी आपल्या बायकोसाठी आणि मुलीसाठी ते पैसे त्याला खिशामध्ये घालावे लागतात. तो लगेच तयार होतो आणि मॅडम हे बघा, मी हे काम करतो, परंतु प्लीज माझ्या बायकोला आणि मुलीला यामध्ये वढू नको, असं हात जोडून म्हणतो. तेव्हा आता लगेच रेवा खुश होते आणि म्हणते की गुड, आणि हे बघ आय लाईक इट, आणि हे बघ आता किती किती छान वाटलं हो, येस मॅडम असं म्हणण्याला. त्यामुळे जा लवकरात लवकर काम हे पटपट कर आणि काम हे फत्तेच कर आणि गो. आता बिचारा खूप घाबरत असतो, त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि रेवा त्याला धमकवून हिसाबरोबर काम त्याच्याकडून करून घेत असते. तेव्हा आता संतोष विचारातच पडतो, तो काही अजूनपर्यंत रिप्लाय देत नसतो आणि तेवढ्यात आता ही रेवा म्हणते की गो संतोष, गो संतोष. इतका घाबरलेला असतो, त्याला पूर्णपणे घाम आलेला असतो आणि तो घाम पुसतच मात्र आता तो तेथून लगेच काम करायला निघून जातो. तो रेवाला खूपच आनंद होतो. इकडे अक्षय मात्र आता कॅन्टीनमध्ये असतो. रेवा तिथून निघून गेलेली असते आणि तो संतोषाच्या कामाला आलेला असतो. अक्षय आता काहीतरी तो वाचत असतो, काहीतरी लिस्ट वगैरे बघत असतो आणि तेवढ्यात मात्र तेथे आता पिऊन येतो आणि आता तो चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर आता ते भांडे ठेवायला आलेला असतो. अक्षय विचारतो की काय रे मॅडम, काय म्हटल्यात चहाबद्दल? तेव्हा आता पिऊन म्हणतो की काही नाही, त्या फक्त इतकंच म्हटल्या की चहा फारच गोडच झालेला होता. तर अक्षयला तर फार फार हसू येते, गालातल्या गालात हसतो आणि पिऊन सुद्धा गालातल्या गालात हसतो आणि बाहेर निघून जातो. आणि तेवढ्यात आता लगेच तो संतोष काही आलेला नसतो आणि तो म्हणतो की अरे खवा कधी येणार आहे, संतोष कुठे आहे, तो कुठे राहिलेला आहे? तो संतोष आता सेफ म्हणतो की सर आत्ताच मी मेसेज केला होता आणि तो येतच असेल. अक्षय त्याची वाटच पाहत असतो की तो संतोष केव्हा येईल आणि त्या संतोषला मात्र हे रेवाने विषबाधा करण्याचे पैसे दिलेले असतात. अक्षयची चिडचिड सुरू असते की अजूनपर्यंत खवा काही पोचलेला नाही. गुलाबजाम करणार, पाक करणार आणि पाकामध्ये छान असे गुलाबजाम मुरणार, यासाठी वेळ हवा लागतो, कारण उद्या खाण्यासाठी आता सगळ्या मुलांना मज्जा आलीच पाहिजे, हो की नाही? आणि तेवढ्यात संतोष तेथे येतो. तर लगेच अक्षय त्याला म्हणतो की संतोष, अरे कुठे होता इतका वेळ? संतोष जरा टेन्शनमध्येच असतो आणि तो म्हणतो की हे बघा सर, गाडी सुरू होत नव्हती, किकच बसत नव्हती गाडीला, म्हणून येण्यासाठी वेळ लागला. तर अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, चल आता लवकरात लवकर तयारी करायला घे, कारण सांगून काही वेळ परत नाही येणार. तू एक कर, लवकरात लवकर तो खवा आहे तर तो बाहेर काढ आणि एका परातीत तो मला दे. तेवढ्यात संतोष पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो, तो घाबरत असतो. तो खवा काढत असतो आणि तेवढ्यात पिऊन येतो आणि म्हणतो की अक्षय सर, तुम्हाला मात्र डेकोरेशनचं जे काही आहे ते बघण्यासाठी रमा मॅडमनी बोलावलेलं आहे. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, येतो, तू हो पुढे. आणि तो संतोष म्हणतो की तोपर्यंत खव्याचं आहे तर ते पूर्ण करायला घे, मी तोपर्यंत जाऊन येतो. संतोष म्हणतो की ठीक आहे सर, या तुम्ही. तेवढ्यात संतोषने मात्र गॅस ऑन केलेला असतो, परंतु लायटर काही त्याला लावलेलं नसतं आणि तेवढ्यात मात्र आता त्या संतोषच्या मोबाईलवर त्याच्या बायकोचा फोन येतो. तो बिचारा घाबरलेला असतो, त्याला असं वाटतं की आता काही झाले की काय, आणि तो विचारतो की तू कशी आहे, आणि तो आता गॅस चालू करण्याचा विसरून जातो आणि लगेच बाजूला जातो. नंतर इकडे रमाची पूर्ण तयारी चालू असते आणि ती तेथील सर आणि मॅडमना विचारते की चला सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे ना, लेटर वगैरे देण्याची तयारी आणि सगळं काही छान व्हायला पाहिजे. आता सगळ्यांची तयारी उत्तम सुरू असते. रमा आता सगळीकडे लक्ष घालून पाहत असते आणि आता मात्र अक्षय ती तयारी करू लागत असतो. डेकोरेशनची सर्व काही तो ते झिरमळ्या वगैरे लावत असतो आणि आता त्याला ते टेप वगैरे लागत असतो आणि तेवढ्यात मात्र त्या रमाला टेप मागता मागता त्याचा त्या खुर्चीवरून पाय घसरतो आणि तो जोरात खाली पडणार, तोच त्याचा पाय खाली असा आदळला जातो आणि रमा लगेच त्याला धरते आणि हळू असं म्हणते. सगळेजण पाहत असतात. अक्षयच्या हातमध्ये रमाने धरलेले असतात आणि दोघं एकमेकांकडे पाहत असतात. रमा विचारते की तुम्हाला काही लागलं तर नाही ना, काही त्रास वगैरे होतो की काय? आता अक्षय म्हणतो की नाही, ओके आहे, आणि तो सगळ्यांना म्हणतो की ओके आहे, कारण सगळेजण आता पाहत असतात. तेव्हा लगेच आता दुसऱ्या मॅडम म्हणतात की बापरे रमा मॅडम, अहो तुमच्या सतर्कतेमुळे आज इतका मोठा अपघात टळलेला आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अपघात नाही तर संकट म्हणा, आणि अशा संकटाच्या वेळेस मात्र कोणताही जोडीदार तुमच्या सोबत असेल तर मात्र कोणताही संकट तुमच्या आसपास नाही फिरकणार. हे असंच असतं, कारण मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की आता मी रमाला सावरतो, मी रमाला सपोर्ट करतो, पण आज मात्र तुम्ही हसत असते. तेवढ्यात दुसऱ्या मॅडम म्हणतात की खरंच मी घरी गेल्यानंतर माझ्या मिस्टरांना अक्षय सरांचा हा किस्सा सांगणार आहे, तर त्यांनाही कळून द्या जरा. तेव्हा आता मधू मॅडम म्हणतात की अहो रमा मॅडम, आता कौतुक ऐकून घेण्याची सवय करा बरं, आणि काही कौतुक वगैरे करतात तर त्याला दुरुस्त करण्यासाठी आमच्याकडे मात्र लाल पेन वगैरे सुद्धा नाही. शाळेतील अगदी
अगदी सर्वोत्तम अशी जी काही उत्कृष्ट जोडी आहे, तर आता ही जोडी म्हणजे तेथे मात्र आम्हाला तुमचंच नाव लावावं लागेल. आता रमा हसते आणि म्हणते की मधू मॅडम. तेव्हा पिऊन म्हणतो की आर के मॅडम, मधू मॅडम एकदम बरोबर बोललात. तुमच्यासारखी माऊली पाठीशी असताना आभाळ जरी कोसळलं तरी सुद्धा काही वाटणार नाही. त्यावरती आता अक्षय म्हणतो की चला आपण सगळं काही आता करून घेऊयात. आणि सगळेजण मात्र तयारीला लागतात. त्यानंतर रमा आणि अक्षय थोडेसे बाजूला येतात. तर रमा म्हणते की अक्षय, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. अक्षय म्हणतो की बोल ना, काय बोलायचंय. रमा म्हणते की मी इथे नाही बोलू शकत. तेव्हा आता अक्षय विचारतो की काय. तर रमा म्हणते की अहो मी इथे नाही बोलू शकत, महत्वाचे आहे. अक्षय म्हणतो की चल मग बाजूला. रमा म्हणते की हो चला इकडे. ते दोघेही जरा बाजूला बोलायला जातात. त्यानंतर आता इकडे रेवाही विचार करत असते. काही लक्ष नसतं, ती सारखी विचारतच असतात. आणि तेवढ्यात तांबटकर तिच्या जवळून जात असतो, पण त्याचं लक्ष रेवाकडे जाते आणि तो परत रेवाच्या समोर येतो आणि उभा राहतो. तिच्याकडे बघत असतो. तो लगेच रेवा असं म्हणतो. ते रेवा म्हटल्यानंतर ती खूपच घाबरते आणि लगेच अगदी दचकून त्याच्याकडे पाहत असते. म्हणते की विशू. तर आता तांबट पटकन विचारतो की डार्लिंग तुझं काय सुरू आहे. तू अशी शांत बसलेली आहे, म्हटलं की तुझ्या मनामध्ये नक्की काहीतरी असा प्लॅन आहे की नक्की काहीतरी तू त्याचा विचार करत आहेस. नक्की काय आहे सांग बरं. त्यावरती आता रेवा म्हणते की विशू तू काय बोलतोस. प्लॅन कोणता प्लॅन. तर असंच आपला विचार करत बसले होते. तो आता तांबटकर म्हणतो की नाही, मला पक्क ठाऊक आहे की तुझ्या मनात काहीतरी शिजतंय की काय. कसला विचार करत आहेस तू, सांग ना काय शिजत आहे. त्यावरती आता रेवा मुद्दाम खोटं बोलते आणि म्हणते की रेसॉर्टबद्दल मी आता विचार करते. काम कसं करायचं, काय करायचं याचाच हा विचार आहे. पण तुला मात्र सांगून काय उपयोग आहे. तू तर मला अगदी संशयाने सगळं काही विचारतोयस. तेव्हा आता विशू म्हणतो की अगं तसं नाही, संशयाचं असं काही नाही, बँकेचा मेसेज आलेला आहे. कारण सकाळी मात्र तू एक खूप मोठी अमाऊंट विड्रॉल केली होती आणि मला असं वाटलं की म्हणून तुला विचारूयात की नक्की कशासाठी इतके पैसे काढले होते. आता रेवा विचारते की सिरियसली का विशू, तुम्हाला तर हिशोब विचारतोय आणि आजपर्यंत तुम्हाला खरंच असले कसेही प्रश्न विचारलेच नव्हते, पण आज मात्र तू का विचारतो. त्यावरती आता तांबटकर म्हणतो की अगं तू वेडी आहेस का. अगं हिशोब वगैरे काही नाही मी मागत. खरं सांगू का, मला तर असं वाटलं होतं की तू काहीतरी मला मोठं सरप्राईज देण्याचं प्लॅनिंग करतेस. या बँकेच्या मेसेजमुळे मात्र मला अगोदरच सगळं काही कळालंय, म्हणून तुला मी विचारले. रेवा म्हणते की ॲक्च्युली मात्र आपल्या ह्या रिसॉर्टसाठी जे काही कायदेशीर बाबी वगैरे आहे तर सगळ्या काही गोष्टी करण्याच्या राहिल्या होत्या. वकिलांना फी द्यायची होती, काही गोष्टी असे काही आहे तर त्या पैशाने मॅनेज होतात. आणि त्यानंतर मात्र आपल्या प्लॉट संदर्भात मात्र जे काही काम वगैरे सुरू करायचं होतं त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहे तर त्यांना ॲडव्हान्स पे करायचा होता. या सगळ्या गोष्टीमध्ये मला पैसे लागत होते. रेवा आता बरोबर तांबटकरला फसवते आणि त्याच्याशी खोटं बोलते. आता तांबटकर खुश होतो आणि म्हणतो की रेवा खरंच तू नव्याने काहीतरी करून पाहते, स्वतःला त्यामध्ये गुंतवते आणि सगळं काही अगदी स्वतःच्या हिमतीवर मात्र नव्याने काहीतरी करून पाहते. खरंच आय एम सो प्राऊड ऑफ यू, मला तुझा फारच अभिमान वाटतो. आणि तो तिच्या गळ्यामध्ये हात वगैरे घालतो. रेवा तर आणखीनच खुळू शकते, कारण खोटं बोलून बरोबर तिने आता ह्या तांबटकाला आपल्यामध्ये फसवलेलं असतं. तो मात्र आता तिला जवळ मिठीमध्ये घेतो आणि म्हणतो की खरं सांगू का, प्रामाणिकपणाने जर कोणी प्रयत्न केले तर यश मात्र हे नक्कीच मिळतं. तेव्हा लगेच आता रे म्हणते की हो ना यार, अरे हे बघ विशू, तू जर माझ्यासोबत असा कायम असला तर मला खरंच कशाची भीती नाही. आता तांबटकर म्हणतो की ऑफकोर्स, आणि हे बघ डार्लिंग, मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. तर हवी ती साथ देण्यासाठी आणि हवी ती मदत करण्यासाठी मी कायम तुझ्या पाठीशी बरोबर आहे. कायम मी तुझ्यासोबत असेल, काही काळजी करू नकोस. तेव्हा रेवा खूपच खुश होते, कारण तिने तांबटकरला सुद्धा आपल्या जाळ्यामध्ये बरोबर अडकवलेलं असतं आणि पैशाचं काम करून घेऊन मात्र ती आता असे काहीतरी उपद्याप करत असते. आणि तिने मात्र आता ह्या संतोषला हे सगळे पैसे देऊन तांबटकराशी ती खोटं बोललेली असते आणि तांबटकरला बरोबर आपल्या मिठी तोडून तिने खुश केलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता तांबटकराने सगळं काही पैसे वगैरे आहे तर रेवाला दिलेले आहेत आणि रेवा मात्र आता ते पैसे आहेत तर ते संतोषला दिलेले असतात. परंतु संतोषने मात्र अजून काही काम केलेलं नसतं, कारण तेथे रमा आणि अक्षय सारखे असतात. म्हणून तो रेवाला फोन करतो आणि रेवाला म्हणतो की हे बघा मॅडम, अजूनपर्यंत काही काम झालेलं नाही, कारण रमा मॅडम आणि अक्षय सर अगदी तेथेच बसून आहेत. रेवा म्हणते की हे बघ, जर काम झाले नाही तर मी तुला काय धमकी दिलेली आहे हे तर तुला माहितीच असेल, आठवत असेल तुला. आपल्या बायकोची आणि मुलाची काळजी तर असेलच, आणि तुला तर माहितीच आहे की तू काम केलं नाही तर याचे परिणाम खूपच वाईट होतील. हे सर्व काही रेवा जेव्हा बोलत असते तर तेव्हा तिच्या मागून पार्वती आजी येते. आता रेवा जेव्हा मागे वळून बघते तर काय पार्वती आजीला बघितल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिला भीती वाटते की यांनी माझं बोलणं चोरून ऐकलं की काय, आणि आज मात्र मला काहीतरी असं बंदोबस्त आहे, मला बंदोबस्त करावाच लागेल आई आजींचा. म्हणून आता रेवा काहीतरी आई आजींचा करण्याचं ठरवते. त्यानंतर आता ही जी काही संतोषने आणलेली पिशवी असते त्यात रसायन असतं विषारी, आणि आता अक्षय ती पिशवी तोच लगेच संतोष पुढे येतो आणि संतोष लगेच आता अक्षयच्या हातातील पिशवी घेतो आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही अशा पिशवी वगैरेला माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नका. अक्षयला मात्र आता
आता संतोषचं वागणं खटकतं. तो काहीतरी नक्कीच वेगळं वागत आहे त्याच्या अक्षयच्या लक्षात येते. आणि आता जो संतोष आहे तर त्याने ते रसायनची पुडी आहे तर ती आपल्या पिशवीतून बाहेर काढलेली असते. आणि तो त्या पुडीकडे बघत म्हणतो की आज मात्र हे रसायनच आता माझ्या मुलीचा आणि बायकोचा जीव वाचू शकतात. म्हणून मात्र आता तो ते रसायन आहे तर ते सगळं काही त्या गुलाबजाममध्ये टाकून देण्याचं ठरवतो. आणि अक्षय त्याच्याकडे सारखा पाहत असतो. त्यानंतर आता इकडे पार्वती आजी रेवाला म्हणते की हे बघ, तुझी जी काही नाटकं सुरू आहेत, तू जे काही बोलत होते ते सगळं काही मी ऐकलेलं आहे. आता रेवा म्हणते की आई आजी, मला हसं सुद्धा वाटलं नव्हतं की हा दिवस खूप लवकरच येईल आणि इतक्या सहजपणे येईल म्हणून. आता रेवा बरोबर म्हणजे आई आजीकडे पाहत असते आणि नक्कीच आता आई आजीचा ती काय बंदोबस्त करणार आहे हे मात्र आता ती ठरवते. परंतु इकडे मात्र आता अक्षय ह्या सगळ्या संकटातून कसा वाचेल, नक्की आता काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो, धन्यवाद.